नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली। येत्या 1 जूनपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत केली जाणार आहेत। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावरती असताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज कोल्हापूर दौऱ्यावरती होते। यावेळी त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट दिली। मंत्र्यांच्या या धाडसी निर्णयामुळे स्थानकावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली। या भेटीदरम्यान त्यांनी बस स्थानकातील कॅन्टीन आणि स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष पाहणी केली। स्वच्छतागृहाची पाहणी करताना तिथली चकाकी पाहून मंत्र्यांनी कंत्राटदाराला टोळा लगावला। आज मी येणार आहे म्हणून एवढी स्वच्छता केली आहे का, असा सवाल त्यांनी कर्मचाऱ्यांना केला। आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक बस स्थानकांवरती स्वच्छतागृहासाठी प्रवाशांकडून ज्यादा पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या। या तक्रारींची गंभीर दखल घेत सरनाईक यांनी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारला आणि नियमाचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचा देखील इशारा दिला। केवळ स्वच्छतागृहावरतीच न थांबता मंत्र्यांनी बस स्थानकातील कॅन्टीनलाही भेट दिली। तिथे लावण्यात आलेल्या दर फलकाबाबत त्यांनी सविस्तर विचारणा केली। प्रवाशांची खाद्यपदार्थांच्या बाबतीमध्ये लूट होऊ नये अशा सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या आणि प्रवाशांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही असंही सांगितलं। तर आता 1 जूनपासून महाराष्ट्रातील प्रत्येक एसटी स्थानकावरती प्रवाशांना मोफत स्वच्छतागृहाची सुविधा मिळणार आहे आणि यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी बोलताना सांगितलं। तर मग मित्रांनो, प्रवाशांसाठी हा खरंच खूप मोठा दिलासादायक निर्णय म्हणायला हवा। येत्या 1 जूनपासून सर्व एसटी बस स्थानकातील स्वच्छतागृह पूर्णपणे मोफत केली जाणार आहेत। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।